अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या माहितीचे बॅनर लावणाऱ्या मागासवर्गीय तरुण कामगाराला मुणगे येथे जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा. मारहाण झालेला युवक हा अनुसूचित जातीतील असून बॅनर बनवून लावणाऱ्या मालकाकडे नोकरी करतो. तो युवक मालकाने सांगितलेले काम करत असताना त्याला आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आहे. त्या सर्व आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा सिंधुदुर्गात भीमसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला. मुणगेत मागासवर्गीय युवकाला झालेला मारहाणीचा प्रकार निंदनीय असून अशा प्रवृत्तीचा जिल्ह्यातील समस्त मागासवर्गीय समाज निषेध करत असल्याचे अंकुश जाधव म्हणाले. यावेळी चर्मकार समाज संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, उपतालुकाध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, सुंदर जाधव, जीप सदस्य देवदत्त कदम, तरंदळे सरपंच सुशील कदम, कुवळे सरपंच सुभाष कदम, पडेल उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, माजी नगरसेवक गौतम खुडकर, दिलीप वाडेकर, आनंद मोरे, आनंद देवगडकर, विनोद कदम, विनायक तांबे, आनंद मोरे, तुषार जाधव आदी उपस्थित होते. जय भीम. प्रथम कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो. आजची तातडीची प्रेस बोलवली आणि आपण उपस्थित राहिले त्यावेळी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीतील सर्व माझे बांधव यांच्या वतीने तुमचं मी स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला चर्मकार उन्नती मंडळाचे पदाधिकारी आहेत, बौद्ध संघटनातील पदाधिकारी आहेत आणि आजची प्रेस आहे ती केवळ सामाजिक बेसवर आहे. विषय असा आहे की मुणगे येथे काही दिवसापूर्वी एक आमच्या बौद्ध समाजातील रोहित नारायण कदम, राहणार कसाल, तालुका कुडाळ, हा तरुण मोलमजुरीचं काम करत होता आणि दरम्यानच्या काळात तो काम करत असताना त्याच्यावर काही लोकांनी त्याला विचारलं, तू कुठल्या जातीतला. सगळ्यात वाईट गोष्ट त्याला त्याची जात विचारली गेली. तिथं जात विचारली गेल्यानंतर त्याला तिथं मारहाण करण्यात आली. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा मी पहिला सर्वप्रथम सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं निषेध करतो. खरं तर अशी घटना घडायला जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तसंच काय आक्षेपार्ह कारण असतं तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे दाद मागायला हवी होती. एक मागासवर्गीय कुटुंबातील तरुण आपलं कुटुंब चालवा म्हणून उदरनिर्वाह करण्यासाठी कुणातरी मोलमजुरीचं काम करत होता आणि तो आपलं नियमित काम करत असताना दरम्यानच्या काळात मुणगे ते रात्रीच्या तो आपलं काम करत होता तिथं आणि त्याचवेळी त्याच्यावर तो हल्ला करण्यात आलेला आहे. जात विचारून परत सांगते, त्याची जात विचारली, त्याने आपली जात सांगितली आणि त्याला असा उल्लेख केला की तुम्ही पैशासाठी तुमचे खालचे जाती, तुम्ही आता उल्लेख करत नाही तर तुमची खालच्या लोक अशीच कामं करतात आणि काही लोकांना जमा करून मारहाण करण्यात आली आणि दरम्यानच्या काळात तो माणूस त्याला हॉस्पिटलमध्ये कणकवलीमध्ये ऍडमिट केला. अतिशय भीतीच्या छायेखाली ते कुटुंब आहे आमच्या कसालमधील. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन देवगड पोलीस स्टेशनला रितसर तक्रार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याकडे म्हणजे अॅट्रॉसिटी म्हणतात ती दाखल केलेली आहे 5 तारखेला आणि आज तागायत संबंधित ती माणसं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही. माझा पोलीस प्रशासनाला असा विचार आहे आणि सवाल आहे की तुम्ही अजून कुठली एवढी तपासणी करताय की अजून कुठला तपास तुम्हाला करायचा आहे. आज ते कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. त्या कुटुंबाला वारंवार ती तक्रार मागे घेण्यासंदर्भात दबाव वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यावर टाकला जातो. वेळेत जर तुम्ही त्याला अटक केली असती तर असा दबाव टाकला जाणार नव्हता. खरोखर ही अतिशय निंदनीय घटना आहे. पोलीस प्रशासनाने या प्रेसच्या माध्यमातून माझे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांना कळकळीची माझ्या बांधवांच्या वतीने त्यांना विनंती केली, तुम्ही तातडीनंच जे कोणी संशयित आरोपी आहेत, ज्यांनी कायदा हातात घेऊन माझ्या एका समाजातील तरुण मुलाला जो स्वतःच्या कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह करण्याचं साधन काम करत होता, त्याला जी मारहाण केलेली आहे त्या महाराष्ट्र संदर्भात ज्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेत ती 8-10 जणांचे काही लोक आहेत, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. आणि जर अशा प्रकारे जर कारवाई झाली नसेल तर देवगडमध्ये मोठा मोर्चा आम्ही सगळ्या आमच्या समाज बांधवाच्या वतीनं देवगड पोलीस ठाण्यात आम्ही काढणार असा आमचा ठाम निर्धार झालाय. अशा घटना आम्ही किती सहन करायच्या. अलीकडच्या काळामध्ये अशा घटना घडतात आणि तातडीनं जर कारवाई झाल्या असत्या तर अशा घटना घडल्या नसत्या. म्हणून पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकारी यांना वारंवार सांगतो की अशी जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती जर बिमोड करायचं असेल तर तातडीनं कारवाई करायला पाहिजे. अजून काही कलम लावताना त्याच्यावर तफावत झालेला आहे. जमाव करून त्याला मारलेलं आहे, विचारलं त्याला आणि काही लोकांना बोलून आणलं म्हणजे अतिशय हे ठरवून त्या लोकांनी केलं की काय असाही संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून त्याच्यावर अधिक आणखी कालकलम लावावी अशी आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून आज निवेदन देणार आणि अजून मागणी करणार आहे. खरं तर अशा घटना वाढू नये
आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यामध्ये मार्गदर्शक आहे इतर लोकांसाठी. या जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत नाहीत. सगळा समाज गुण्यागोविंदाने राहतो, सगळे खेळीमेळीने राहतात, कुठल्याही प्रकारे कुणाला त्रास नसतो. परंतु हे जे आजकालचं ते कृत्य आहे, ही तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पंथाचा आहे, तो कुठल्या संस्थेचा आहे, याच्याशी आम्हाला काडी मात्रे देणं गण आहे. कुठल्याही तो संघटनेचा असू दे, कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे, कुठल्याही त्या संस्थेचा तो, त्याच्यावर कडक कारवाई ही अटकेची झालीच पाहिजे. आणि ही मागणी आम्ही आज घेऊन पोलीस अधीक्षकांकडे जाणार आहोत. जर त्यांनी अशा प्रकारे जर काय त्याच्या टाळढकल केली तर सगळ्या समाजाला घेऊन आमचे सगळे समाज बांधव आम्ही देवगडच्या पोलीस स्टेशनला मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत. म्हणजे कोण नेमके पदाधिकारी कोण आहेत, ते लोक कोण आहेत नेमकं? तक्रार त्यांनी नावं दिलेले आहेत, मनोज सावंत म्हणून, आणि 8-10 जण जे आमचे रोहित कदम आहेत त्यांनी नावं दिले. FIR दाखल झालेले आहे. तुमच्याकडे FIR आहे का त्याची आता? पोलीस स्टेशन आम्ही गेल्यानंतर बघितले, आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला, तिथं आम्ही बघितले. तिथले ते बुवा म्हणून पोलीस निरीक्षक आहे, खरं तर त्यांच्याकडे हा तपास नाही आहे. उपविभागीय अधिकारी असतात, म्हणजे DYSP यांच्याकडे तो तपास असतो. तर त्याच्यामध्ये ते म्हणले की वरिष्ठांकडून तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही जी प्राथमिक होती ती माहिती घेतलेली आहे. परंतु आमची एकच मागणी परत सांगतोय, कुणी असू दे, अगदी माझ्या जवळचा असला तरी त्याला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही का मारताय आमच्या तरुणाला? अजूनही तुम्ही जातीपातीचं काम करतात की काय? अजूनही आमच्या लोकांनी उजरेगिरी आणि मुजरेगिरी करायची काय तुमच्याकडे येऊन? माझ्या लोकांना मजुरी करण्याचा अधिकार नाही, माझ्या लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य नाही, माझ्या लोकांना संचार करण्याचं स्वातंत्र्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही देताना घटनेमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय, प्राणी मात्र दिलेले आहे, माणसानं तर दिलेलेच आहेत. मग हे जे कोण आहेत लोक, त्यांना कोणी अधिकार दिलाय? तुम्ही काय लोकांना आमच्या मारणार आहात? माझं असं त्यांना सवाल आहे, तुम्हाला जर काय चुकीचं वाटत होतं, तुम्हाला जर काय आक्षेप होता त्याच्याबद्दल, त्याच्या वर्तनाबद्दल, तर तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला चला होतात. तुम्ही लोकांना बोलवतायत, त्याला त्याची जात विचारतात आणि मग मारतात. हे आपल्या भागामध्ये नव्हतं असं कधी, हे अन्य भागामध्ये होतं. देशपातळी कुठे अशा घटना सगळ्यात वाईट काय, त्याला त्याची जात विचारली आणि त्याला मारलं. आणि हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो, हे आम्ही कधीही सहन करणार नाहीत. या घटनेमुळे तीव्र संताप जिल्ह्यामध्ये सगळ्या बांधवांमध्ये आहे. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे आमचे अनुसूचित जातीमध्ये सगळे बांधव आज एका छत्राखाली आम्ही काम करतो. भले आमच्या संघटना वेगळे असतील, भले आमचे पक्ष वेगळे असतील, त्या पातळीवर आम्ही काम करू. पण अशा घटना घडत असताना कुणी असू दे, कुणी मायचा लाल असू दे, त्याला आम्ही सोडणार नाही. म्हणजे कायद्याच्या भाषेत, कायद्याला आम्ही रिसर्च कायद्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार. आणि तसं नाही केलं तर मोठा तीव्र आक्रोश मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत पोलीस ठाण्यावर देवगडच्या. तुम्ही म्हणताय त्यामध्ये करायचं देखील नाव आहे, मात्र राजकीय दबाव येतोय की पोलीस धीम्या गतीने काम करतात? नाही, राजकीय असं काय याच्यामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर राजकीय असं कुठेच उल्लेख नाही. त्याच्यामुळे आपण ते उल्लेख करू शकत नाही. ही प्रवृत्ती आहे, ही वृत्ती आहे. भले माझा सहकारी असेल आणि त्यांनी जर केलं असेल आणि तो माझा सहकारी असेल तर त्याला आम्ही त्याच्यावर डोळेझाक नाही करणार. ती प्रवृत्ती संपली पाहिजे, ती प्रवृत्तीचा बिमोड झाला पाहिजे. म्हणून आमची आजची प्रेस आहे आणि या प्रेसच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की त्याला तात्काळ अटक करा, ना त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत. पोलीस राजकीय दबाव का अटक करा? राजकीय दबाव आहे किंवा नाही, पण पोलिसावर ज्यावेळी आम्ही भीमसैनिक रस्त्यावर उतरू त्यावेळी मात्र पोलिसावर भीमसैनिकांचा दबाव असणार आहे. तुम्ही समाज म्हणून एकत्र आला असला तरी तुम्ही याच्यातले काही अनेक जण किंवा तुम्ही असाल हे भाजपचं काम करताय, भाजपचे पदाधिकारी तुम्ही आहात आणि अशा वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हे भाजपचे आहेत. भाजप पालकमंत्र्यांनी या अनुसूचित समाजाच्या अनुषंगाने जनता दरबार घेतला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मग अशा वेळी तुम्ही एसपीकडे दाद मागणार, आंदोलन करणार, त्याऐवजी पालकमंत्र्यांचं या प्रकरणी लक्ष का वेधलं? बरोबर आहे प्रश्न तुमचा. आता आम्ही समाज घेऊन सगळे एकत्र आलो आहोत. बहुतांशी आता जे आमचे आंदोलन असतील ती समाज म्हणून आम्ही करत आहोत. आता आम्ही समाज म्हणून आंदोलनाची आम्ही भूमिका जाहीर केली आणि तिथं मी एका पक्षाचा आहे, राजकीय निश्चितच आहे, ज्याला मला वाटणार नक्की. त्यावेळी मी साहेबांची अगदी अर्ज विनंती करेन की माझ्या समाजावर अन्याय झालेला आहे आणि मला खात्री आहे पालकमंत्री साहेब नक्कीच न्याय देतील आणि घडलेली घटना निंदनीय आणि अन्यायकारक आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना सगळाच जिल्हा त्यांचा आहे, सगळाच समाज त्यांचा आहे. मी जवळचा आणि कोण तो जवळचा असा नाही.
परंतु जो भाग आहे तपासाचा पोलिसांचा, तो भाग त्यांनी लवकर पूर्ण केलेला आहे, असेल तर तो पूर्ण करावा आणि अटक करावी. हा पोलीस प्रशासनाचा भाग आहे अटक करण्याचा. कुणी एखाद्या पदाने सांगितलं अटक करू नका तर होणार नाही अॅट्रॉसिटीमध्ये. तसं कुणी सांगितलं गुन्हा काढून टाका तर नाही. एकदा नोंद झाल्यानंतर झालं, त्याला ती अटक होणारच आहे. त्याने किती दबाव आणू दे, आणि त्या दबावाला आम्ही काय भीक घेणार, कारण आम्ही सगळे पोलिसांवर कोणता दबाव आहे? आमच्या माहितीप्रमाणे पोलिसांवर कोणाचा नेमका दबाव आहे की पोलीस कधी कधी पोलिसांना स्वतः दबाव घ्यायची सवय असते, कधी कधी त्यांनाच नको असतं एखादा तपास झालेला. म्हणजे काय असतं, आळसपणा असतो बऱ्याच वेळा एखाद्या विषयात सखोल जाऊन तपास करण्याची भाग असतं, कारण अनेक कामं असतात त्यांच्यासमोर. कधी कधी असं येऊ शकतं. आम्ही असं म्हणत नाही की पोलिसांनी अजून काही केलं नाही. आमची अपेक्षा आहे त्यांनी करावं. जर वेळेत माझं काय सांगते तुम्हाला परत वेळेत का करा म्हणतो, वेळीच आजार ओळखल्यानंतर औषध दिल्यानंतर आजार तो बरा होतो. अशा घटना मागे पडत गेल्यानंतर आणि कुणाला तरी ऊर्जा मिळते आणि कुणाला तरी प्रोत्साहन मिळतं. ते मिळू नये म्हणून हे जे कोण आहे ते, हे निमित्त आहे जे कोण आहे ती प्रवृत्ती, त्या व्यक्तीला महत्व देत नाही. तो कुठल्या जातीतला आहे, तो धर्मातला आहे, याला महत्व आम्ही देत नाही. त्याला कुठल्या समाजाने सांगितलं नाही की पक्षाने नाही तो असं कर म्हणून, ते व्यक्तीने केलं ना. बाबासाहेबाबद्दल त्याची हिंमत एवढी वाढते. बाबासाहेबाबद्दल जर माणूस तो बोलत असेल तर तो काय किती खालच्या दर्जाचा तो माणूस असेल. ज्या अखिल मानव जातीवर बाबासाहेबांच्या योगदान आहे, उपकार आहेत, असं बोलत तर त्यांना सांगतो अजून आम्ही त्याच्यावर मागणी करणार आहोत की आम्ही समाज म्हणून तक्रार देणार आहोत. बाबासाहेबाबद्दल कुणाचंच आम्ही असं कुणीच बोलेल आम्ही खपून घेणार नाही. आरोग्य पद्धतीची वागणूक देता असा आरोप करता, नेमकी काय तुम्हाला पोलीस आम्ही भेटलो पोलिसांना. आता आम्ही पहिलीच वेळ आमची इथं होणार आहे, कारण आमची अपेक्षा असते की अॅट्रॉसिटी झाल्यानंतर, तपास झाल्यानंतर अटक करायची त्याच्यात तरतूद आहे. फार लांबवायची काय गरज नाही. तुमचा जर भाग जर पूर्ण झाला तपासाचा तर मग तुम्ही वेळ कशाला काढताय? तुम्ही जबाब घेतला सगळं, मग अजून पंचायती कुठली करणार की सगळं गाव जेवण घालणार तुम्ही आणि त्याच्यात पळवाटा काढायला देणार त्या लोकांना? पोलीस सहकार्य करत असतात, त्यांना सहकार्य करावंच लागेल. आणि ज्यावेळी भीमसैनिक रस्त्यावर उतरतो त्यावेळी समोर जो आहे ते प्रशासनाला वाकवण्याची ताकद आमच्या भीमसैनिकामध्ये आहे. आणि आम्ही आमची ताकद काय आहे ती जर यांनी कारवाई जर नाही केली तर मोर्चाच्या माध्यमातून दाखवून देऊ प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला. तो नेमका बॅनर कसला होता तो? त्या व्यक्तीने विरोध होता का कसला बॅनर होता तो? बॅनरवर मॅटर काय? बॅनरवर मॅटर रोहित काय राजकीय नव्हता ना. मी काढला की लावला? त्यांचं म्हणणं असं की राजकीय नव्हता, तो बॅनर पडलेला लावलेला, कारण त्यांची जबाबदारी कोणीतरी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं भाजप बॅनर लावा तुम्ही, तो पडल्यानंतर लावला पाहिजे ना. कुणीतरी मोबदला देतो ना, मग त्याचं काम व्यवस्थित केलं नाही. मला हे बॅनर लावा म्हणून त्याला ते मालकाला माहिती आहे, ते मालक त्यांचे आहेत, ते मालकांकडे काम करतात. हे मजूर आहे. मालक म्हणजे कोण? राजकीय आहे? नाही, प्रेस आहे जो बॅनर छापतो. त्यांचे व्यवसाय आहे, त्यांच्याकडे हे काम मजूर म्हणून काम करतात. बरोबर. बॅनर आणि बॅनर रात्रीचे वेळ लावतात, सकाळी दिसले पाहिजे ते लावतात. आम्ही शुभेच्छांचे असतात आणि असतात ते लावतात. तोच एक त्यांच्या कामाचा भाग होता. बॅनर लावणे आणि काढणे त्यांचा गुन्हा नाही. आणि त्यांना जर त्याच्या पलीकडे जाऊन तर त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना समर्थन आणि विरोध करण्याचा. त्यांनी काय कायदा सुव्यवस्था तिथं बिघडली अशातलं त्यांनी वर्तन तिथं केलं नव्हतं. ज्या व्यक्तीने मारहाण केलं त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली, म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही करतो. तुमचा राग ज्यांच्यावरती होता ना, म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की हा मुलगा कामावरती आहे, तिथे काम करतो, बॅनर लावायचं हा काम करतो. मुद्दा असा आहे की ह्याला मारण्याचा काही प्रश्न नाहीये, तुम्ही ह्याला मारहाण करता हे चुकीचं आहे, त्याचा समाज म्हणून आम्ही तीव्र निषेध करतो. आणि त्या अॅट्रॉसिटी हा पण येतो मुद्दा. एखाद्याच्या रोजंदारीपासून त्याला वंचित ठेवणं हाही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो. तो नाही दाखल झालेला आहे, तो पण दाखल करायला आम्ही भाग सांगणार आहे, विनंती करणार आहे. तुम्ही असं करू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला मारहाण हा पण अॅट्रॉसिटीज आहे. फक्त तोंडाने तो शब्द घेऊन बोलला म्हणजे अॅट्रॉसिटी होत नाही. सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, व्यवसायापासून त्याला प्रवृत्त करणे, मजुरीपासून त्याला म्हणजे मजुरीपासून वंचित ठेवणे, असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. आणि आम्ही आमचे काही समाजातील वकील मंडळी आहेत यांच्याशी पण आमचं बोलणं सुरू आहे. अधिक आम्ही केस स्ट्रॉंग होण्यासाठी आम्ही प्रयत्न का तर भविष्यात अशी प्रवृत्ती आमच्या जो सिंधुदुर्ग जिल्हा वेगळ्या अर्थाने ओळखला जातो त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अशा प्रकारचं गालबोट लागतं नाही, अशी प्रवृत्ती जिवंत होत नाही किंवा जन्मास येत नाही, म्हणून आमचे प्रयत्न आहेत. ओके. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.